नमस्कार. मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण, गुगळगाव, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. भारतीय संविधान स्वीकृती अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडतो आहे भारतीय संविधानाचा ढाचा आणि घटनादुरुस्ती. नियमांचा नियम, कायद्यांचा कायदा आणि आपणच आपल्याशी केलेला वायदा म्हणजे संविधान. आचरणीय असा राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान. संविधान हा देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत असा कायदा असतो. त्यालाच लिव्हिंग डॉक्युमेंट, विजन डॉक्युमेंट असं देखील म्हटलं जातं. शासन आणि नागरिक यांच्यामध्ये समतोल निर्माण करण्याचं काम हे संविधान करत असतं. समाजामध्ये सुव्यवस्था आणि शांतता निर्माण करण्यामध्ये राज्यघटनेची अनन्यसाधारण अशी भूमिका असते. परंतु या राज्यघटनेमध्ये जर काळानुसार बदलण्याची क्षमता असेल तर तीच राज्यघटना गतिशील, प्रगतिशील होते. कारण काळानुसार माणसाच्या गरजा बदलतात, त्याचे प्रश्न बदलतात, तसा कायदा देखील बदलला पाहिजे. मंडळी, हीच गोष्ट लक्षात घेऊन घटनाकर्त्यांनी भाग 20 मधील कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची तरतूद केलेली आहे. यावरून आपला घटनाकर्त्यांचं द्रष्टेपण आणि दूरदृष्टी दिसून येते आणि म्हणूनच आपण सर्वांनीच नेहमीच त्यांच्या ऋणात राहिलं पाहिजे. अमेरिकेची राज्यघटना ताठर आहे तर इंग्लंडची राज्यघटना लवचिक आहे. परंतु भारताच्या राज्यघटनेमध्ये लवचिकता आणि ताठरता यांचा समन्वय साधण्यात आलेला आहे. घटनादुरुस्तीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं. त्यासाठी राष्ट्रपतींची पूर्व अनुमती आवश्यक नसते. परंतु हे विधेयक राज्यांच्या विधानसभांमध्ये किंवा विधिमंडळांमध्ये मांडता येत नाही. घटनादुरुस्ती 3 पद्धतीने केली जाते: संसदेच्या साध्या बहुमतानं, विशेष बहुमतानं आणि विशेष बहुमतासह अर्ध्या राज्यांच्या साध्या बहुमताच्या मान्यतेनं. 50% अधिक मते किंवा उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत इथं अपेक्षित असतं. यालाच विशेष बहुमत असं म्हटलं जातं. आता संसद संविधानात बदल करू शकते. संसदेला तसा अधिकार देण्यात आलेला आहे, हे तर आपण पाहिलंच. पण हा अधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे. तो देणगी स्वरूपात देण्यात आलेला आहे. घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेला अमर्याद अधिकार नाही. हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयानं केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये नमूद केलेली आहे. त्यांनी राज्यघटनेची मूलभूत संरचना आणि मूलभूत वैशिष्ट्य अशी नवी संकल्पना तेव्हा मांडली. 1976 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनं कलम 368 मध्ये बदल करून घटनादुरुस्तीचे सर्व अधिकार संसदेला प्रदान केले. तेव्हा 1980 मध्ये मिनर्वा मिल्स विरुद्ध भारतीय संघराज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरकारचा कायदा रद्द केला आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना महत्वाची मानली. परंतु नेमकं संविधानाची मूलभूत संरचना किंवा संविधानाचा गाभा म्हणजे काय हे देखील समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. घटनेचं श्रेष्ठत्व, कायदेमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्यातील अधिकारांची विभागणी, भारतीय राज्याचं धर्मनिरपेक्ष, संघराज्यीय, लोकशाही, प्रजासत्ताक स्वरूप, समानतेचं तत्व, कायद्याचं राज्य, व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा,
न्यायालयीन पुनर्विलोकन, स्वतंत्र न्याय व्यवस्था, संसदीय प्रणाली, मुक्त आणि न्याय्य निवडणुका हे सर्व घटक राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहेत असं मानलं जातं. त्याचबरोबर कलम 32, कलम 136, कलम 141, कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते देखील संसद काढून घेऊ शकत नाही. एवढंच नाही, उच्च न्यायालयांना 226 आणि 227 कलमाप्रमाणे जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते देखील संसदेला हिरावून घेता येत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे लोकशाहीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची जीवनतत्व मानली जातात. आणि म्हणूनच संसदेला कोणताही कायदा करून ही तत्व बदलता येत नाहीत, कारण घटनादुरुस्तीचा संसदेला मर्यादित अधिकार देण्यात आलेला आहे. मंडळी, देश राज्यकर्ते चालवत नसतात, देश नागरिक चालवत असतात. आणि म्हणूनच नागरिकांनी जागरूक असणं, त्यांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव असणं, त्यांनी विवेकी असणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच राज्यघटनेचे एक अभ्यासक, घटनाप्रेमी सन्माननीय सुनील स्वामी असं म्हणतात, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई. तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई. मी सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.